हरिनाम जर आपल्या मुखामध्ये असेल तर आपल्याला कुठलीच चिंता नसते. याचं एक उदाहरण आपल्यासोबत आहेत अशोकजी, जे गेल्या 70 वर्षांपासून सायकलवारी करतायत आणि आज सुद्धा नवी मुंबईच्या या वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ते सायकलवारी करून पोहोचलेले आहेत संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा, तुम्ही इतके वर्षांपासून सायकलवारी करतायत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमच्या नावाची 2 वेळा नोंद झालेली आहे. काय भावना आहे? आज सुद्धा तुम्ही सायकलवारी करून इथपर्यंत पोहोचलेले आहात. हे बघा, ध्येय मनामध्ये जर ध्येय असेल ना, तर कुठलाही माणूस काही त्याला अवघड नाही. एक मनामध्ये आपल्याला जे करायचं त्या करण्याचं ध्येय आणि मनामध्ये हे बघा चिंता माणसाला काय येते का तो काहीतरी करतो म्हणून चिंता येते. चिंतन केलं, चिंता करण्याची गरज नाही हो. मी 70 वर्ष सायकल चालवून माझ्या शरीराचा एवढा फिटनेस मी व्यवस्थित केलेला आहे का, मी अजून दवाखान्याचं तोंड बघितलं नाही, चाराण्याची गोळी खाल्ली नाही. मी एक नव्या पिढीला आदर्श म्हणून मी माझं ह्या कार्यक्रमानिमित्त मी भोसरीवरून तर इथपर्यंत 170 किलोमीटर पायी आलेलो आहे. हा माझा आदर्श भावी पिढीने घ्यावा. उलट आमची ही पद्धत आहे, कामाची पद्धत ही पुढच्या पिढीनं पुढं चालू ठेवावी, आमचं एवढं धोरण आहे. मी गेली 40 वर्षापासून पर्यावरणप्रेमी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्ष वलविते आळविते. हे तुकाराम महाराजांनी हे एकूण 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. तुम्हाला पर्यावरणाचा ध्यास आहे. प्रदूषणाविषयी मी हे कार्यक्रम करतो. तीर्थक्षेत्राची सुधार योजना, परत माझं सगळ्यात महत्त्वाचं शरीर फिटनेस, आरोग्यम धनसंपदा याच्यावर माझा जास्तीत जास्त फोकस आहे. आरोग्य जर नीट असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. आरोग्य नीट नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. माझा भावी पिढीला हा माझा एक संदेश आहे. त्यांनी सायकल चालवून प्रदूषण कमी होणार, शरीर व्यवस्थित होणार आणि तुम्हाला डॉक्टरकी जायची सुद्धा गरज नाही लागणार. हे सगळं ते वामनराव पै सांगायचे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण मी आज तर सांगेन का तूच आहे तुझ्या आरोग्याचा शिल्पकार. त्यामुळे बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचं आरोग्य जपा, अध्यात्म परमार्थ करा आणि त्याचबरोबर सामाजिक भान सुद्धा जपा, असा सुंदर सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. कॅमेरामॅन विकी कदमसह मी श्वेता भालेकर, परब, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई.